ओय तिथे भाई लोकेशन बघा कसं आहे नवरदेव. हॅलो बोल की ग. थँक्यू. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्ही विचार करत असता ही बॅग घेऊन कुठे चाललोय मी. आपल्याला लग्नाची ऑर्डर आली एक नाही का, तिकडे चाललोय आता. फोटोशूट करायचा आहे त्यांचा आणि आपण तिकडेच भेटू त्या साईडला. तुमचा लई टाइमपास करत नाही. बाय. आता आपण आलोय जवळपास लग्नाच्या तिथे. आता तिथं फोटो काढायचे आपल्याला नाही का. आता निघताना वगैरे फोटो काढल्यात पण तिथं काही एवढं दाखवण्यासारखं नव्हतं. आता बघूत कसं म्हणजे नाही का पुढे जसं जमन तसं काढतो. कारण की आता फोटो पण मला एकट्याला काढायच्यात आणि ब्लॉग पण, त्यामुळं जसं जमन तसं ऍडजस्ट करून काढणार आहे. कसा आहे व्ह्यू, भारी का नाही? असलं भारी ना वातावरण इकडं. तर काही चालू आहेत आपण आता लोकेशन वरती बघू शकतात. अजून काय बामणच आला नाही, अजून लई टाइम लागणार आहे. लई म्हणजे काय विचारायचंच नाही. आत्ताशी खेळायला लागली पब्लिक. नवरदेव उरकतोय तर आपलं चाललंय सेटिंग वगैरे लावायचं. सेटिंग लावली आहे कॅमेऱ्याची आता. नवरदेव तुमचा आता अख्खा रंगच चेंज होत असतोय. अख्खा रंगच चेंज होतोय. अजून काय भामनच आला नाही. काय त्या भामनाने काय सांगावं तुम्हाला आता. नुसतं आला भामन आत्ताचे. घ्या भामन काका लवकर येत जावा जरा. तेच थांबले सगळेजण साईडला त्याच्या. तर गाईज आता आपले फोटो वगैरे काढून झाल्यात. आता निघालोय मी. इथं थांबलोय थोडंसं नाही का, जरा भारी वाटतं इथं थांबल्यावर. असं छानपैकी वातावरण आहे ना, थंड नाही का. खूप ऊन आहे जास्त बाहेरच्या साईडला, त्यामुळे थांबलोय जरा वेळ. थोडं वेळ थांबायचं आणि मग निघायचं आता. तर गाईज आपण आवरून वगैरे आलो. घरी गेलो मी थोडं वेळ नाही का आवरण्यासाठी. मला कॉलेजवर जायचंय. हॉल तिकीट आणायचं आणि आयडेंटिटी कार्ड. आपले पेपर आल्यात ते बाबा बघू शकतात तुम्ही काय करतायत. गुरांसाठी इतक्या अडचणीत जाऊन हे करतात म्हणजे तोडतायत बघा. मग आता कॉलेजमधलं काम झालं. हॉल तिकीट आणि आयडेंटिटी घेतली नाही का. आता निघालोय माघारी. हे आमचं कॉलेज आहे. कॉलेजच्या बाहेर निघालोय आता. चाललोय घरी. भाई लोकेशन बघा कसं आहे. असं लोकेशनवर यायला असं भारी वाटतं ना मला. लाईफ मध्ये असे लोकेशन पाहिजेत राहू. जास्त जवळपास फिरायला जावं जास्त करून. फिरल्याशिवाय मज्जा नाही भावांनो काहीच. असे बघा कसलं भारी वाटतं व्ह्यू. ह्या साईडला तर पाणीच पाणी. तर फायनली गाईज आपण घरी आलो आता. आता फोटो वगैरे काढून कंटाळा आलाय खूप. आता थोडा वेळ आराम करतो आणि त्याच्यानंतर आपण शूट करत राहायला बाकीचं. बाय गाईज. तर तुम्ही विचार करत असताना की मी इतका रातचा का उठलोय. कारण असं आहे, दीदीचा लागला JNMचा रिझल्ट. फर्स्ट डिव्हिजन मध्ये आली ती. आता चाललोय तर आम्ही हॉटेलवर. कारण की तिचं नाही का आता माझा एवढा लाड होत नाही, तिचा तेवढा लाड होतो. मी किती पास झालो तरी नाही का पुरगी पुरगी असते. चलो. हॅलो हॅलो बोल की ग. थँक्यू. तर आज आमची दीदी मस्तपैकी फर्स्ट डिव्हिजन मध्ये आल्याबद्दल तिचा आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. तर तुम्हाला कसं वाटत आहे जरा तुमचे 2 शब्द प्लीज. सांगा ना.
निघायचं आपल्याला. जाऊ दे. होय तिथे तिथे वाजलीच नाही. वर वाजली की नाही. तू या पुढं पुढे या. होय तिथे माझं आवरलंय. आता दीदीन ते येतात, कुलूप लावतात घराला त्याला. मग जायचंय हॉटेलला. बघू आता कधी येतात ते, किती वेळ लावतात काय माहित. आपलं सगळं आवरून बसलोय आपण. मस्त ते गाणे ऐकायला सॅडवाली. लम्हा लम्हा हे नाम तेरा है. फायनली आलोय आता रेस्टॉरंट मध्ये. काय मला घे. घे मला घे ना. जसं काय लेली वाला भारी आहे ना. तर आत्ताच बिगिन ऑर्डर केली. थोड्याच्या ऑर्डर घेऊन आता मस्त पैकी. ऑर्डर आलेली आहे मस्त पैकी. लास्ट डाळ तडका मागवलाय. आता झालं जेवण आता आमचं. हॉटेल भारी आहे काही म्हणा. हॉटेल पटला. तर आता जेवण वगैरे झालं मस्त पैकी. घरी मस्त चाललंय. आता घरी निघायची तयारी चालू आहे. फोटो शूट करावं लागेल नंतर थोडाफार नाही का. सत्कार करावं लागेल मग निरोप. आमच्या दीदीचा जीव चाललाय. बडीशेप नाही भेटली. आता जेवण वगैरे झालंय. चाललेत आता घरी निघाले. तिथं आम्हाला पाहुणे भेटल्यात बघू शकतो. अचानक कशी राहिले दुसऱ्याच्या बुलेट पैसे उभा फोटो मम्मी ते चालले. तर गाईज आता आपण जेवण वगैरे मस्तपैकी करून आलेलो आहे हॉटेलमधून. आता आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपू. आता झोपायचं नाही का, उशीर झाला आहे जास्त. तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट टाका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.